नाशिकच्या बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला। जिल्हा न्यायालयानं अनेक बांधकाम व्यावसायिकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। या प्रकरणात 49 बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाले असून काहींना अटक होण्याची शक्यता आहे। रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाईल। राज्यातील जंगलांमध्ये या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 8,500 वणव्याच्या घटना घडल्या आहेत। भारतीय वन सर्वेक्षण अहवालात याची नोंद झाली आहे। इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या असल्याची माहिती आहे। मुंबईच्या माजी महापौर आणि नगरसेविका श्रद्धा जाधव यांचे पती उद्योजक श्रीधर जाधव यांचे निधन झाले। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी पार्थिवाचं दर्शन घेतलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाची दुचाकी पेट्रोल संपल्यावर रस्त्यातच बंद पडली। पेट्रोल मिळत नसल्यानं तरुणानं थेट दुचाकी बैलगाडीत टाकून पेट्रोल पंप गाठल्याची घटना समोर आली। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। नागपूरमध्ये बीएड सीईटी ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ उडालाय। परीक्षेच्या वेळीच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली। मुंबईच्या सायन प्रतीक्षानगर इथल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आयोजित सहकार भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन झाले। विक्रोळी इथं मुंबई हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने तयार केलेल्या प्रशिक्षण केंद्राचाही उद्घाटन सोहळा पार पडला। जळगावच्या सुवर्णनगरीत सोने चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार होतीये। सोन्याच्या दरात 2,000 रुपयांनी वाढ झाली आहे। चांदीच्या दरात 3,000 रुपयांनी वाढ झाली आहे। सोन्याचे दर जीएसटीसह 1,48,000 रुपयांवर गेले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणांमध्ये वाढ होणार आहे। आठवड्यात 1,092 उड्डाणं वाढवणार आहेत। 29 मार्च ते 24 ऑक्टोबर दरम्यान नवीन वेळापत्रक लागू होईल। कोस्टल रोडवर तयार केलेल्या मेलडी रोडच्या आवाजाचा रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार समोर आली आहे। हा मेलडी रोड बंद करावा अशी मागणीही करण्यात आली। तक्रारीनंतर महापालिकेने त्याचा आवाज कमी करण्याचाही प्रयत्न केला। मागील 3 आठवड्यापासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात फेरीवाला हटाव मोहिमेअंतर्गत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे। त्यामुळे फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। 31 मार्चला महापालिका मुख्यालयावर हॉकर्स युनियनचा मोर्चा धडकणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा ठराव सत्ताधारी भाजपनं आणल्यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। सत्ताधारी भाजपला मनपाच्या शाळांचं खासगीकरण करायचं असून यामागे मोठं अर्थकारण असल्याचा आरोप मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंनी केलाय। पुण्यात पेट्रोल भरताना दुचाकीला आग लागल्याची घटना घडली आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली। पेट्रोल पंपावर वाहनांची वर्दळ असतानाच ही आग लागल्यानं सर्वांची धावपळ उडाली। एलपीजी गॅस तुटवड्यामुळे भिवंडी शहरात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शासनानं काही जिल्ह्यांमध्ये पर्यायी इंधन म्हणून रॉकेलचं वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। ठाणे ग्रामीण भागात 48 ठिकाणी 4 टँकरद्वारे प्रति लाभार्थी 3 लिटर रॉकेल वाटप केलं जाणार आहे।